हॅलो मित्रांनो, माझे नाव किशोर आहे आणि ही माझी एकदम पहिली गोष्ट आहे। ही गोष्ट माझी एकदम खरी घटना आहे की जी माझ्या बरोबर घडली होती। मी एक आंटीला मस्तमध्ये ठोकले होते आणि त्या आंटीने पण माझ्या लंडने तिची पुची अनगांड मारून घेतली होती। आज मी तुम्हाला ते सर्व काही सांगणार आहे आणि चला आता आपण त्या गोष्टीकडे जाऊया। ही घटना त्या वेळची आहे जेव्हा मी माझ्या काही कामासाठी मुंबईला गेलो होतो। तिथे मला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मी सकाळी ऑफिस जायचे होते आणि मला काही पण करून सोलापूरला पोचणे जरुरी होते। मी रात्री पळत जाऊन रात्री 10 वाजताची बस पकडली होती। मला एक जागा कशी तरी मिळाली होती। आता बस फुल एसी होती पण थंडीचे दिवस होते त्यामुळे एसी बंद होता। मग काही वेळाने लाईट बंद झाली होती आणि सर्व लोक झोपू लागले होते। तेव्हा बसने अचानक ब्रेक मारली होती आणि मला वाटले की खाली काहीतरी आले आहे। पण तेव्हा बसमध्ये एक आंटी अंकल चढले होते। अंकलचे वय 45 वर्षे होते आणि आंटीचे वय 35 होते। दिसायला आंटी एकदम मस्त होती आणि अंकलची तब्येत काही बरोबर वाटत नव्हती, त्यामुळे मी उभा झालो होतो आणि अंकलला माझी जागा बसायला दिली होती। मी आणि आंटी जवळ उभे होतो। मग काही वेळाने लाईट बंद झाली होती आणि सर्व लोक झोपू लागले होते। आता पूर्ण बसमध्ये मी आणि आंटी दोघे उभे होतो। आंटी माझ्या जवळ उभी होती। आता मला तर थंडी वाजू लागली होती आणि मी थोडे थरथर करत होतो। तेव्हा आंटीने मला तिची चादर देऊ केली होती पण मी तिला थँक यू म्हणले होते आणि नाही म्हणले होते। पण थंडी जास्त होती आणि मला पण खरेच थंडी वाजू लागली होती। तेव्हा आंटी माझ्या जवळ आली होती आणि तिची चादर माझ्या बरोबर शेअर केली होती। मी काही म्हणले नाही। आंटीच्या शरीरची गरमी मला आराम देत होती। मी आंटीला थँक यू म्हणले होते आणि तिने म्हणले की काही गरज नाही, तू पण तुझी सीट अंकलला देऊन टाकली आहेस। तेव्हा अचानक बसने ब्रेक मारली होती आणि मी आंटीच्या वर पडलो होतो। मी खाली पडणार होतो पण आंटीने मला वाचवले होते। आता माझे दोन्ही हात तिच्या बुक्सवर आले होते आणि तिने मला उभे केले होते आणि तिने काही म्हणले नाही। आता माझा लंड कडक झाला होता। आता माझा लंड तिच्या शरीर लाट्स होत होता। बहुतेक आंटील पण हे माहिती होते। बसची ब्रेक काही वेळाने लागत होती आणि त्यामुळे मी आंटीला अनेक वेळा धक्के मारत होतो। आता मी जाणून बुजून तिचे बुक्स दाबून देत होतो। आता मी तिला अजून गरम करू लागलो होतो। तेव्हा आंटी माझ्या जवळ आली होती आणि मी तिला एकदम चिकटलो होतो। आता आम्ही दोघे पण एकदम गरम होऊ लागलो होतो। आंटीचे गरम श्वास मला एकदम वेड लावत होते। बहुतेक आंटीला पण माहिती होते की मला काय पाहिजे आहे। मग तिने तिच्या हाताने माझा लंड पॅन्टच्या बाहेरून पकडला होता। आंटी, बेटा हा पुन्हा पुन्हा मला का म्हणून लागतो आहे? मी सॉरी आंटी, पण मी काही करत नाही आहे, ते आपोआप होत आहे। आंटी, जर मी काही मदत करू शकत असेन तर सांग। मी तसे काय आंटी, मग असे असेल तर लवकर मला मदत करा। मग माझे ऐकून ती खाली बसली होती आणि तेव्हा 12 वाजले होते। सर्व लोक झोपले होते। आंटीने माझी पॅन्ट उघडली होती आणि खाली केली होती आणि माझा लंड बाहेर काढला होता आणि तिच्या हाताने वर खाली करू लागली होती आणि मला मजा येऊ लागली होती। मग तिने लंड तोंडमध्ये घेतला होता आणि मी तर स्वर्गमध्ये पोचलो होतो। मला आता खूप मजा येत होती। ती एकदम जोराने माझा लंड आत बाहेर करत होती आणि मला खूप मजा येत होती। मध्ये मध्ये आंटी माझा लंड तिच्या जिभेने चाटत होती आणि आता मला कंट्रोल करणे एकदम अवघड झाले होते। मग माझ्या लंडने पाणी काढले होते आणि तिने माझे सर्व पाणी पिऊन टाकले होते। मग तिने माझा लंड चोकला होता आणि त्याला परत उभे केले होते। मग ती उभी झाली होती आणि माझे ओठ तिच्या ओठमध्ये घेऊन चोकू लागली होती।
मला आता तर खूप मजा येत होती आणि मग आंटीने तिची सलवार काढली होती आणि ती माझ्या पुढे थोडी वाकली होती. आता माझ्या समोर आंटीची पुची होती. मग मी माझा लंड त्यावर सेट केला होता आणि एक धक्का मारला होता आणि माझा लंड तिच्या गरम पुचीमध्ये जाऊ लागला होता. खरेच मला तर खूप मजा येत होती. आंटीची पुची आतमध्ये एकदम गरम होती. मला तिची पुची ठोकायला खूप मजा येत होती. बहुतेक आंटीला पण खूप मजा येत होती आणि त्यामुळे ती पण तिची पुची मागे पुढे करत होती आणि माझ्याकडून तिची पुची मारून घेत होती. काही वेळमध्ये माझ्या लंडवर तिच्या पुचीचे गरम पाणी पडू लागले होते. आता आंटी शांत झाली होती आणि माझा लंड अजून पण तिच्या पुचीमध्ये ठोकत होता. मग मी तिला अजून काही वेळ ठोकले होते आणि माझ्या लंडने पण सर्व पाणी तिच्या पुचीमध्ये काढून टाकले होते. मग आंटी माझ्या जवळ उभी झाली होती आणि ती मला किस करू लागली होती. आम्ही एकमेकाला एकदम जोराने किस करत होतो. कधी ती माझ्या तोंडमध्ये जीभ टाकत होती तर कधी मी टाकत होतो. तेव्हा एक ढाबा आला होता आणि बस थांबली होती. मग मी आणि आंटीने आमचे कपडे पटकन सरळ केले होते. मग हळूहळू करून सर्व लोक खाली उतरू लागले होते. लाईट बंद झाली होती. आता आम्ही दोघे बसमध्ये एकटे होतो. तेव्हा आंटीने तिची सलवार खाली केली होती आणि मग ती बसमध्ये झोपली होती आणि मला म्हणली, "ती बेटा तू आता माझी पुची एकदम जोराने मारून दे. तू आज माझी तहान भागवून दे. प्लीज मी तुझे हे उपकार कधी विसरणार नाही. तुझे अंकल तर मला ठोकत नाहीत आणि ते जास्त करून एकदम आजारी असतात. पण बेटा तुझा लंड एकदम दमदार आहे आणि मला आता तू ठोकून मजा दे." मग हे ऐकून मी एकदम जोशमध्ये आलो होतो आणि मी आंटीचे दोन्ही पाय उघडले होते आणि तिच्या पुचीला मारू लागलो होतो. मी एकदम जोराने लंड आत बाहेर करत होतो आणि आंटी आह यास यस इस या ओह्याही करत होती. मग तिच्या पुचीचे पाणी निघाले होते आणि मी अजून तिला ठोकत होतो आणि जोराने ठोकत होतो. मग मी आंटीला एकदम जोराने 20 मिनिट ठोकत होतो आणि तिच्या पुचीने 4 वेळा पाणी काढले होते. मग आता हळूहळू लोक आतमध्ये येऊ लागले होते. मग आम्ही आमचे कपडे सरळ केले होते आणि उभे झालो होतो. 30 मिनिट नंतर सर्व लोक परत झोपले होते आणि लाईट बंद झाली होती. मग आंटी खाली बसली होती आणि परत माझा लंड चोकू लागली होती. माझा लंड उभा झाला होता आणि मी तिचे तोंड ठोकू लागलो होतो. मग ती उभी झाली होती आणि म्हणली की बेटा आज माझी तहान तू भागवली आहेस. मग ती माझ्या समोर घोडी बनली होती आणि तिच्या हाताने तिची गांड उघडून माझ्या समोर आली होती. मग मी माझा लंड तिच्या गांडीमध्ये टाकला होता आणि तिची गांड एकदम टाईट होती. मला तिची गांड मारून खूप मजा आली होती. मग मी तिला 40 मिनिट ठोकले होते आणि मग माझे सर्व पाणी तिच्या गांडीमध्ये काढून टाकले होते. मग ती परत खाली बसली होती आणि माझा लंड चोकून साफ केला होता. काही वेळ नंतर सोलापूर आले होते आणि मी अंकल आंटीला बसमधून खाली उतरायला मदत केली होती. मग आंटीने अंकलला काहीतरी आणायला पाठवून दिले होते आणि ती मला एक अंधाऱ्या जागेवर घेऊन गेली होती. तिने मला खूप जोराने किस केले होते आणि मला 5,000 रुपये दिले होते आणि तिचा नंबर पण दिला होता. ती जाताना म्हणली की तुला मी परत जरूर भेटेन, तू मला प्लीज फोन कर. मग असे म्हणून ती गेली होती. मी तिला दुसरा दिवस कॉल केला होता आणि बोललो होतो. ती सोलापूरमध्ये राहते आहे आणि मी तिची रोज जाऊन ठुकाई करत असतो.